श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 538चा उर्वरित भाग। श्री प्रभूंनी नागदेवाकडे मागे वळून पाहिले। नागदेवाने म्हटले, जीजी आता काय करायचे? मग श्री प्रभू हसत हसत रांगोळीवरूनच निघाले। यावर नागदेवाने म्हटले, असे आमचे श्री प्रभू सुख देतात? यावर सर्वज्ञ म्हणाले, श्री प्रभूंची सेवा आणि हिंसा केशव नायकाच्या घरची सांडपाण्याची मोरी जंतूने भरलेली असायची। श्री प्रभू त्या वाटेने जात म्हणून एखादा कुणीतरी श्री प्रभूंना दुर्गंधी येईल म्हणून मोरी उपसायचा। मग श्री प्रभू तेथून जावो अगर ना जावो, परंतु ती श्री प्रभूंची सेवा झाली की श्री प्रभू म्हणजे साक्षात परमेश्वर अवतार। ज्या गल्ली बोळामध्ये श्री प्रभू खेळायचे तेथील सेवा आणि हिंसा श्री प्रभूंची सेवा, ती पुण्यरूप सेवा। ज्या जीवाला करायला आवडते त्यालाच श्री प्रभू करू देतात। मग सर्वज्ञ दादोसाला म्हणाले, ओकटे केले ऐसे कीजे, ऐसा प्राणिया धर्मापासून काढीजे। यावर सर्वज्ञांनी लढाईची बाशीचा दृष्टांत सांगितला। वासरू तानेले होते, ते पाणीयाची ओल देखून आडा भवे वाटा लाडू जात होता। बापुडी बासी तानेली म्हणून चहू पायी धरून आडा तू घाली, ते जीवे जाये तयासी नरक होती। तसेच कुणी संसार दुःखाने कंटाळलेली एखादी व्यक्ती महात्म्याच्या वेश घेतल्याजवळ जाऊन मलाही परमार्गात येऊ द्या असे म्हणते, तेव्हा त्याला तो महात्मा म्हणतो, रे संसारच सर्व सुखाचे सार आहे असे म्हणून त्याला भुलवतो। त्यामुळे दोघांनाही नरक होतात असे म्हणून दादोसाला शिक्षा दिली। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।